थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल, आज खूप छान अशी भन्नाट रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। यासाठी 1 वाटी इथे कच्चा रवा घेतला, त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि 1 वाटीभर घालायचं आहे पाणी। जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा इथे तुम्ही वापरू शकता। ही खूप छान अशी झटपट होणारी रेसिपी आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ किंवा घट्ट न बनवता अशा पद्धतीने मी बॅटर बनवलेलं आहे। तर हे चांगलं 10 मिनिटं भिजवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर बघा रवा एकदम चांगला असा फुलला आहे आणि थोडासा घट्ट पण आलेला आहे याला, त्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये घातलंय मी। यातलं थोडंसं मिश्रण घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचंय। सगळा रवा मी असा बारीक वाटून घेतलेला आहे आणि पुन्हा हे 5 मिनिटासाठी चांगलं भिजून द्यायचंय। तोपर्यंत बघा इथे मी थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, साधारण 1 वाटीभर असेल आणि खोबऱ्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे घालायचे आहे फुटाण्याची डाळ म्हणजे डाळे। त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घातल्या, 1 चमचाभर घातले भाजलेले शेंगदाणे, थोडीशी पुदिन्याची पानं घातली, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घाला। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि हे सगळं आता बारीक असं वाटून घ्यायचंय। वाटताना यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे पहा। अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। तडक्याचं भांडं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल तापलं की मोहरी घालायची। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे घातले, त्यानंतर लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि असा गरम तडका या चटणीवरती घालायचा। अगदी झटपट अशी खोबऱ्याची चटणी सुद्धा आपली तयार झाली आहे। आता अजून एक दुसरा तडका मी बनवणार आहे। यासाठी तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरे घातले आणि हा तडका थोडासा वेगळा करते अगोदरच्या तडक्यापेक्षा। जिरे तडतडले की लगेचच त्यामध्ये उभ्या अशा लांब आकारामध्ये कट करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या। पण इथे पहा मी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, अगोदरच्या तडक्यामध्ये लाल मिरची वापरली होती। भरपूर असा कढीपत्ता घातला, पाव चमचा घातलेला आहे हिंग। आता इथे तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की 2 वेळा तडका बनवण्यापेक्षा एकदाच बनवला असता आणि दोन्हीवरती थोडा घातला असता तरीही चालतं, पण माझं तडक्याचं भांडं छोटंसं असल्यामुळे मी 2 वेळा तडका बनवलाय। असा गरम तडका हे जे बॅटर बनवलं होतं रव्याचं त्या बॅटरमध्ये घालायचं आहे। चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर इथे बघा मी अर्धा चमचा इनो वापरते। इनो किंवा खाण्याचा सोडा दोन्हीपैकी काही पण तुम्ही वापरू शकता। व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचंय। जेवढा आपण पीठ चांगलं फेटू ना तेवढा पदार्थ व्यवस्थित चांगला होतो। तर अशा पद्धतीने मी बॅटर बनवलेलं आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं। आता इथे सुद्धा आपल्याला तडक्याचंच भांडं लागणार आहे। गरम करायला ठेवलं भांडं, अगदी थोडीशी तेलाची धार घालायची त्यामध्ये आणि हे जे मिश्रण आहे रवा भिजवलेलं ते 1 पळीभर त्यामध्ये घालायचं। आता तुम्हाला जर जास्त मोठे बनवायचे असतील तर 2 पळ्या घातलं तरीही चालेल। अगदी थोडंसं 1-2 मिनिट यावरती झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची, नाहीतर करपण्याची शक्यता असते। पुन्हा साईडने मी तेल सोडलेलं आहे आणि अगदी अलगद हाताने हे पलटी करून घ्यायचे। कमीत कमी तेलाचा वापर करून होणारी रेसिपी आहे आणि शिवाय खूप पौष्टिक सुद्धा। पुन्हा यावरती अगदी 1 मिनिटभर झाकण ठेवायचे आणि दोन्ही साईडने असं व्यवस्थित छान असं खरपूस कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आणि आतपर्यंत चांगला भाजून तयार होतो। अजिबात कच्चं पीठ वगैरे राहत नाही। खूप कमी वेळामध्ये रव्यापासून होणारी झटपट छान अशी रेसिपी आपली तयार झाली आहे। सोबतच खोबऱ्याची चटणी बनवली आहे। अगदी असा नुसता जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो। चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।